रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि अजूनपर्यंत विश्वामध्ये हे गाणं बजावणं, चर्चा, फालतू गप्पा आणि ह्या ज्या निंदा चुगली अशा प्रकारच्या गोष्टी जे विचार विमर्श होतात, वायुमंडळात फिरत राहतात, हे शब्द संपत नाहीत. आणि आता ही वचनं चालतील परमात्म्यांच्या सत्यवाणीची आणि सुमरणाची. सुमरण केल्यामुळे तुमच्यात तर ताकद येतेच. तो जो बाहेर पडतो मंत्र उपदेशी पूर्ण संतांकडून घेत मग जप करून ह्याला बाहेर काढतात, तेव्हा वातावरणात पसरतो. तेव्हा अशा प्रकारे ही मालकांची पूर्ण वाणी चालते. तर ही जी वचनं आधीच समाजात घर करून राहिली आहेत, सगळ्यांचे विचार बदलले आहेत, मायेच्या जुळवाजुळवीमध्ये लागले आहेत, त्यांच्यात मग थोडा संतोष वाटायला लागेल. जे जुनाट विचार आहेत त्यांना ह्यांच्यात अशी ताकद आहे. जशी तुम्ही पाहता, अशुद्ध हवा तर वर उडून जाते, शुद्ध हवा खाली येते. जेव्हा परमात्म्याची ही जी वचनं ज्ञान तुम्ही ऐकत आहात, टीव्हीवर ऐकता, चिपद्वारे ऐकता, मोबाईलमधून, तेव्हा मेमरी कार्डने चालवता किंवा नुसतंच आपल्या श्वासांनी स्मरण करता, तर ही शुद्ध यथार्थ भक्ती आहे. ही वातावरणात खाली खाली राहील. आणि जी आधीची बकवास आहे, जी भांडण तंटे घराघरात होत आहेत, आपापसात भांडत असतात, तर हे साऱ्या समाजात फिरत आहे. तर सगळ्यांच्या माइंडवर आपटून ती सगळीकडे अशी अस्वस्थता निर्माण करते. आता हळूहळू सगळ्यांमध्ये शांतता येईल आणि हे पूर्वीचे विचार वर उडून जातील आणि ते तुम्हाला अफेक्ट करण्याच्या रेंजमध्ये नाही राहणार. एक उदाहरण ऐकवतो तुम्हाला. एक साधू संत आपल्या कुण्या शिष्येच्या घरी गेला. त्या मुलीच्या, त्या माईच्या घरी तिची बहीण आली होती आणि तिच्या बहिणीची मुलगी विधवा झाली होती. आणि त्या संताच्या बरोबर 2-4 भक्त आणखीही साधू होते. ते सगळे तिथे पोहोचले. जेव्हा जी शिष्या होती त्या संताची, तिने आपल्या बहिणीची मदत घेतली जेवण बनवायला, की ताई स्वयंपाक कर, काही भक्त आले आहेत, महात्माजी आले आहेत. तर जेव्हा त्यांनी जेवण केले, संध्याकाळी ते झोपले, तर रात्रभर तो संत बसून राहिला. असं स्वप्न पडलं त्याला की जशी आपली मुलगी विधवा झाली आहे, अरे देवा, लहान लहान बाळं आहेत, तिचं काय होईल, ही कसा जीवन निर्वाह करेल, माझी तर सरळ साधी मुलगी आहे, ही कशी जगेल, असा विचार करत तो इतका बेचैन होऊन जागा झाला. जागा झाल्यावर तो बराच चिंताक्रांत झाला की बाबा काय झालं, हे काय स्वप्न? स्वप्नात मी कधी असं बोलतही नाही, कधी चर्चाच होत नाही. मग शिष्येला विचारलं की मुली, हा स्वयंपाक कुणी केला होता आज रात्रीचा? की माझ्या बहिणीने केला होता गुरुजी. तुझ्या बहिणीला बोलाव. तिला काय तुझ्या बहिणीबरोबर अशी दुर्घटना घडली आहे, तिच्या घरी काही अशी घटना घडली आहे, काही दुःख आहे तिला? म्हटलं हो, मोठं दुःख आहे तिला. तिची मुलगी विधवा झाली आहे नुकतीच 1 महिन्यापूर्वी आणि खूप दुःखी असते. आता ती बहीण स्वयंपाक करत होती आणि आतून सुमरण असं चाललं होतं की माझ्या मुलीचं काय होणार, लहान लहान बाळं आहेत, हे भगवान कशी गुजराण करेल. आतून खूप दुःखी होती. तर तेच अन्नात उतरलं आणि ते अन्न ह्याने खाल्लं, तेव्हा त्याच्यात तसेच विचार आले. तेव्हा हे सूक्ष्म विचार तुम्हाला अशा प्रकारे प्रभावित करत असतात आणि अशीच प्रेरणा सगळ्यांची बनते की स्वप्नातही राहतो दुःखी, कोणता जीव सुखी नाही. तेव्हा परमात्म्याची ही जी वाणी चालू आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होईल आणि ही मग काय करेल, संबंध वातावरण असं चेंज होईल की हे वर निघून जातील. ही दुसरी वचन आहेत जी आजवर ऐकत होतो, पण आता त्यांची संख्या जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे, आपली कमी आहे. तरीही ती जास्त प्रभावशाली असतील, त्यांना हळूहळू
एका गावात 10 घरं 20 परिवार आहेत, बाकी शेकडो 200 300 हे दुसऱ्या चर्चेवाले. तर हळूहळू हा प्रचार त्यांच्यावरही परिणाम करेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांवरही. मग त्यांचे सुद्धा कधीतरी विचार बदलतील. कारण की परमात्म्याची लेकरं तर सगळीच आहेत. जरी आज कोणी हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख किंवा ख्रिश्चन, कोणी अमेरिकेत आहे, कोणी आफ्रिकेत आहे, भारत वा पाकिस्तान, बलुचिस्तान, कुठेही जन्म होऊ दे, लेकरं त्याची सगळी आहेत. आणि त्याला सगळी मुलं तितकीच प्रिय आहेत जशी बापाला, आईला स्वतःची लहानापासून मोठ्यापर्यंत भलेही 20 मुलं असली एकसारखीच प्रिय असतात. ते आपापसात भलेही भांडत असोत, पण आई बापाची प्रत्येकासाठी माया जशीच्या तशी असते. अशाच प्रकारे आज आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन बनून आपापसात निसंशय भांडत असतो, पण परमपिता आपल्याला तितकेच प्रिय आहेत आणि त्यांना वाटतं की हे यांचं भांडण संपावं, सुखात राहावेत. तेव्हा त्याच्याकरता ही सुरुवात दात्याने केली आहे. त्या परमात्म्याने जे वचन सांगितलं आणि काळाने सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही निसंशय हवे तितके प्राणी घेऊन जा चौथ्या युगात. तर परमेश्वराने 600 वर्ष आधी धर्मदासजींना सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार सबद की तबार न जाई, सार सबद बाहर जो पढ़ी, ये बिचली पीडी हंस न तरही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने, कबीर भगवानाने आधी आपल्याला एक ज्ञान दिलं होतं ह्या काळ भगवानाला, ज्यामध्ये कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज होतं, पूर्ण आध्यात्मिक ज्ञान होतं. ह्याने ते पाहिलं आणि वाचलं. ह्याला समजलं की ह्यामध्ये तर तेच ज्ञान आहे जे माझं पितळ उघडं पाडेल. तर त्याने जे मेन जे पार्ट्स होते, भाग होता, मुख्य भाग, अंग, त्या वेदांचे कॅन्सल करून टाकले. 4 वेद ठेवले त्याने. ह्या 4ही वेदांमध्ये महिमा तर पूर्ण परमात्म्याचा आहे, कबीर भगवानांचा आहे, पण भक्तीचा विधी फक्त ब्रह्मपर्यंतच आहे. ओमचं नाम आणि हे 5ही यज्ञ इतकेच आहेत बस. आता परमात्म्याला त्याची पूर्ती करण्यासाठी स्वतः यावं लागतं. चारों युग में संत पुकारे, और को के कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. सतयुग में सत सुकरत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया. 4ही युगात मी 4ही युगात येऊन ज्ञान दिलं. सतयुगात परमात्म्याचं नाव सत सुकृत ऋषी होतं. त्रेतामध्ये मुनींद्र ऋषी होते, ह्या नावाने प्रसिद्ध झाले. आणि द्वापारमध्ये करुणामय नावाने, आणि कलियुगात कबीर त्यांचं ओरिजिनल नाव आहे. ह्या नावाने परमात्मा कलियुगात प्रकट झाले. ह्या कबीर नावातही खूप ताकद आहे. जसं कुराण शरीफमध्ये एक कलमा आहे यांचा, त्या कलमात हे म्हणतात, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. अल्लाहू म्हणजे अल्लाह, अल्लाह म्हणजे भगवान. अकबर, अकबर नाही, ते कबीर आहे. जसं अपभ्रंश करून आपण त्याला आपापल्या भाषेत चेंज करून टाकतो, तर तो अल्लाह कबीर आहे, कबीरू आहे, कबीरन आहे. तर बोलण्यात फरक आहे तेवढाच, आणि भाषेत फरक पडतो. तर तो अशा प्रकारे तो अल्लाह कबीर आहे, अल्लाहू अकबर आहे. आणि हजरत मोहम्मदजींनाही परमात्मा स्वतः कबीरजी येऊन भेटले होते. तोपर्यंत हजरत मोहम्मदजींची बरीच कीर्ती पसरली होती, बरेच शिष्य झाले होते, मुसलमान खूप अनुयायी झाले होते. आणि तिथून एका जिब्राईल नावाच्या देवतेने त्यांना इतकं भयभीत केलेलं होतं. भयभीत करून त्याने आपलं ज्ञान हे कुराण शरीफचं दिलं होतं. परमात्मा त्यांना भेटले, सतलोकात घेऊन गेले. इथे एक मिनी सतलोक आहे, पण जी खालची जी प्रभुता होती ती सुटली नाही, परत आले.
गरीबदास साहेबजींनी परमात्म्याच्या वाणीचं यथार्थ विश्लेषण केलं आहे. त्यात म्हटलं आहे की हम मोहम्मद को सतलोक ले गयो, इच्छा रूपी वहां नहीं रहो, उल्ट मोहम्मद महल यानी शरीर में पठाया और गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज दई रे, बिस्मिल की नहीं बात कही रे. आता मुसलमान बांधवांना सुद्धा समजावत आहेत की आम्ही मोहम्मदजींना आम्ही भेटलो होतो, कारण की परमात्म्याचा नियम आहे की चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना आपल्याशी परिचित करवतात. तर एखादा आत्मा असतो जो नाही समजू शकला, भगवानाला अनुकूल नाही होऊ शकला. बाकी कलियुगात ज्या महापुरुषांनी परमात्म्याला जाणले, त्यांच्या गोष्टी मानल्या, त्यातली काही शुभनामदास तुमच्या लक्षात आणून देत आहे. आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, जे शीख धर्माचे प्रवर्तक संचालक मानले जातात, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घिसादासजी, गाव खेकडा, जिल्हा आता बागपत झालाय त्यांचा, पूर्वी मेरठ जिल्हा होता, आणि आदरणीय रामानंदजी, जे ऋषी मानले जायचे, खूप मोठे विद्वान होते काशीमधले. तर ह्या महापुरुषांना परमात्मा भेटले आणि यांना आपल्याशी परिचित करवलं, सतलोकात घेऊन गेले, यांना परत सोडलं. तेव्हा यांनी सतचा स्वीकार केला आणि यांना परमात्म्याने ते सतनाम देखील दिले. ते सतनाम 2 अक्षरी आहे. एक त्यातलं ओम आहे, एक सांकेतिक आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 मध्ये, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 मधल्या श्लोक नंबर 23 मध्ये 3 मंत्रांचा जप करण्याचा निर्देश आहे, ज्यातला एक तर स्पष्ट आहे, ओम तत्सत. ओम तर स्पष्टपणे हा ब्रह्मचा आहे. तत् आणि सत हे सांकेतिक आहेत. एक तत् आणि ओम हे दोन्ही मिळून तत् गुप्त आहे. ज्यांना सतनाम मिळाला आहे त्यांना माहीत आहे की तो कोणता मंत्र आहे. तर हे दोन्ही मिळून सतनाम बनतं 2 अक्षरी. हेच 2 अक्षरी नाम धरमदासजी जप करायचे सतनामाचा. याचा श्वासोच्छ्वासाने जप करायचा असतो. श्वास जेव्हा बाहेर सोडतो एक मंत्र सोडायचा असतो, आत घेताना दुसरा मंत्र सतनामाचा 2 अक्षरी. तर अशा प्रकारे सुमरण केलेल्या सतनामाची किंमत खूप मोठी असते. त्याविषयी गरीबदास साहेबजींनी एक छोटीशी हिंट दिली आहे की जे सतनाम मिळालं आहे तुम्हाला अधिकारी व्यक्तीकडून, जसं या दासाकडून दीक्षा घेतली आहे कुणी, आणि तिन्ही नामही मिळवली त्यांनी, कारण की ही तर द्यायचीच आहे. जेव्हा घेण्यायोग्य व्हाल तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली एखाद्या मूर्खाची, आणि तो आपण होऊन स्वयंभू गुरु बनून या मंत्रांना पुढे द्यायला लागला तर त्याने कोणताच लाभ नाही होणार. हा तर आपल्या जीवनाचा नाश केला त्याने, कारण की गुरुद्रोही झाला. आणि जे त्याचे शिष्य होतील त्यांनाही मुळीच लाभ नाही होणार, कारण की अधिकाऱ्याविना हा मंत्र काम नाही करणार. आता जसं एक व्यावहारिक गोष्ट आहे, काही तुम्हाला पासपोर्ट बनवायचा आहे किंवा लायसेन्स बनवायचे गाडी चालवायला, जरी कोणी डुप्लिकेट जसंच्या तसं बनवू दे आणि नकली अधिकारी सही करू दे, ठीक आहे, त्याला घेऊन तुम्ही खुश जरी झालात, गाडीसुद्धा चालवाल, ज्या दिवशी पकडले जाल त्या दिवशी तुमच्यावर चांगलीच आपत्ती ओढवेल आणि ज्यांनी बनवलं त्यालाही जेल आणि तुम्ही सुद्धा शिक्षेला पात्र व्हाल. ठीक अशाच प्रकारे ह्या विश्वात आजच्या दिनी ह्या दासाच्या व्यतिरिक्त हे सतनाम सारनाम देण्याचा कोणाला अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. आणि जर ह्या दासाकडून नाम घेऊन कोणी स्वयंभू गुरु बनून एखादा नीच आत्माही चूक करत असेल, त्याच्यापासूनही जपायचंय. इतर समाजालाही जपा, भांडण नका करू, कारण की परमात्म्याचं वचन आहे त्या काळासोबत की ज्ञान देऊन आपण आपलंसं करायचं, बायफोर्स नाही करायचं. जर आपण बायफोर्स केलं कोणासोबत तर भगवान रुसेल. आपल्याला ज्ञान सांगायचं आहे. ऐकणारा एखादा भलेही तुमच्यावर नाराज झाला, तुम्हाला वाईट साईटही बोलला, तरी शांत राहा. मग बघा एके दिवशी तुमचे गुण गाईल, जेव्हा त्याला म्हणणं समजेल.
तर म्हणून दास प्रार्थना करते की असा एखादा बेकार आत्मा कधी आपले कर्म फोडत असेल, आपले कर्म बिघडवत असेल, तर त्यालाही समजवा की दादासाहेब, का अनमोल जन्म व्यर्थ घालवत आहात? तू कसला गुरु आहेस मग? आजवर आपण ऋषी महर्षींचे इतिहास वाचले आहेत, हजारोंच्या संख्येने संतांची प्रवचनं ऐकली आहेत, कोणालाही कखही नाही माहीत ह्या सतनामाविषयी, आणि तुम्ही कुठून चोरून आणलं? तेव्हा परमात्मा म्हणतात, बेखों के लश्कर फिरे ये बाणी चोर कठोर, सतगुर धाम ना पहुंचेंगे ये 84 के डोरे. तर हे सतनाम ह्या दासाकडून घेऊन मर्यादेमध्ये राहत तुम्ही याची भक्ती केली तर किती पुण्य मिळेल, किती लाभ होईल. सतनाम, एक श्वास बाहेर सोडला, एक मंत्र दुसरा आत घेतला, हे कंप्लीट झालं. हे एक सुमरण झालं सतनामाचं. आणि ह्या सतनामाची केवढी किंमत आहे? सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पास्यंग धर रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले होते, गाव चुडाणी जिल्हा झज्जरवाल्यांना. कारण की परमात्म्याचं जे काम असतं ते काही कारणाशिवाय नसतं. आणि त्यांनी आधीच हे सांगितलेलं होतं. धरमदासजींनी कबीर सागरमध्ये हे लिहिलेलं आहे. कबीर वाणी एक चॅप्टर आहे परमात्म्याचा कबीर सागरमध्ये. त्याच्या 134, 136 आणि 137व्या पानावर स्पष्ट केलं आहे की 12 पंथ हे काळाचे नकली चालतील. आणि 12वा पंथ जो असेल गरीबदासजींचा असेल, जो 1774 मध्ये, सन 1774 मध्ये त्याचा जन्म होईल. आणि कबीर सागरमध्ये चुकीने 1775 प्रिंट आहे, एका वर्षाची तशी लिहिण्यात चूक झाली आहे. तेव्हा परमेश्वराने 600 वर्ष आधी सांगितलं होतं की धरमदास, जो 12वा पंथ येईल ना, 12व्या पंथाचा जो प्रवर्तक असेल, त्याच्याद्वारे माझ्या महिम्याची वाणी पुन्हा लिहून घेईन. पण हे 12 पंथी कबीर पंथ माझ्या नावे चालवेल का? आणि 12वा, कारण की जे हे महापुरुष होते, गरीबदासजी होते, महान आत्मा होते, पण यांनी वाणी तर अगदी सगळी लिहिली. हे गेल्यानंतर ही वाणी न समजून घेता आपापले ढोल बडवून आणि आपापली गाणी हे गरीबदासी आणि कबीरपंथी गात आहेत. तर परमेश्वरांनी सांगितलं होतं की जेव्हा 12वा पंथ चालू असेल तेव्हा मी स्वतःच जाईन त्या पंथात. 12वें पंथ हम ही चलावे और सब पंथ मिटा के एक पंथ चलावे. मग त्यानंतर हा दास पाठवला, भगवान नाही आले तेव्हा त्या गरीब दासांच्या पंथात. तर ह्यासाठी त्या वाणीत परमात्म्याने म्हटलं होतं की 12वें पंथ प्रगट हो वाणी और सब हमारे का निर्णय ठानी. आणि म्हणतात, ये 12 पंथ हमी को धावे और अस्थिर घर का मरम नहीं पावे, और साख हमारी ले जीव समझावे, असंग जन्म ये छोड़ नहीं पावे. आमच्या या वाणीचा, गरीबदासजींच्या वाणीचा, माझ्या वाणीचा हे आधार घेऊन हे ज्ञान तर देत जातील, परंतु हे ह्याचं खरं रहस्य न समजून असंख्य जन्म पार नाही होणार. मग 12व्या पंथात आम्हीच येऊ, गरीबदासजींच्या पंथात आम्हीच येऊ आणि इतर सर्व पंथ संपवून एकच पंथ चालवू. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान कई बार न जाई, मूल ज्ञान बाहर जो पढ़ी, ये बिचली पीढ़ी हंस न तेरही, ये मूल ज्ञान तब तक छुपाई जब तक 12 पंथ ना मिट जाई. परमात्म्याने म्हटलं होतं की जे मी तुला यथार्थ ज्ञान देत आहे आणि ह्याला आत्ता लपवून ठेव, आणि जो मूल मंत्र आहे, सारनाम आहे आणि हा कंप्लीट कोर्स आहे, ह्याला तू लपवून ठेव, कोणाला नको सांगूस. जर हे तू सार्वजनिक केलंस, डिस्क्लोज केलंस, तर मधल्या पिढीतले माझे हंस पार नाही होणार, माझी लेकरं. मग परमात्म्याने स्पष्ट केलं आहे की प्रथम चरण कलयुग निर्वाणा और तब मगर मांडो मैदाना. कबीर सागर मधल्या कबीर वाणी चॅप्टरमध्ये
137व्या पानावर भगवानाने म्हटलंय की पहिलं चरण कलियुगातलं ते असेल जेव्हा मी मगहर स्थानातून शरीरासकट जाईन. तर सन 1518 मध्ये संवत 1775 मध्ये मी संवत 1575 मध्ये सन 1518 मध्ये परमात्मा मगहर स्थानातून सहशरीर सतलोकात गेले होते. ते होतं पहिलं चरण. 120 वर्ष लीला करून गेले होते. मग सांगितलं होतं बिजली पीढ़ी जब आवेगी, ओए, सार शब्द बाहर जो पढ़ी, ये बिजली पीढ़ी हंस नहीं तरही. आता मधली पिढी कुठून सुरू झालेली आहे? कलयुग बीते 5505, तब ये वचन मेरा होगा सच्चा. कलयुग बीते कलयुग 5500 जब कलयुग बीत जावे, महापुरुष फरमान ये जग तारण को आवे. सन 1997 मध्ये ह्या कलियुगाला 5505 वर्ष पूर्ण झाले. सन 1994 मध्ये दासाला नाम देण्याचा आदेश माझ्या पूज्य गुरुदेवजींकडून मिळाला होता. आणि त्यानंतर ह्या मधल्या पिढीची आता सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये तुमचा जन्म आहे. तर जो प्रसंग चालू होता त्यात परमात्म्याने ह्या सतनामाचा महिमा सांगितला आहे. सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो. आता पुण्यात्म्यांनो, एक मौखिक जप करायला लागला माणूस, जिभेचे तुकडे पडतील. अजून किती नाम जप करू शकतो? मौखिक जप 1000 वेळा, आणि त्याच मंत्राचा जप जर तुम्ही मानसिक केला तर तो एक, आणि त्या मंत्राचं जर श्वासाने सुमरण केलं जातं. कोणता मंत्र? जो यथार्थ मंत्र आहे, आलतू फालतू नाही. तर त्याचा त्या मानसिकपेक्षाही 1000 पटीने जास्त लाभ होतो. पूर्ण मंत्र जो श्वासाचा तुम्हाला दिलेला अधिकारी व्यक्तीकडून प्राप्त असावा. म्हणजे कोणतीही वस्तू असेल, कोणतंही काम आहे, मर्यादेने चालतं. परमात्म्यानेही आपली मर्यादा आखून ठेवलेली आहे की छोटंसं बाळ गर्भात असतं, मग ते बाहेर येतं वेळेवर. बाहेर आल्यावर आईच्या स्तनांमध्ये दूध येतं आधीच, कारण त्याला दात नसतात. मग वेळेवर तरुण होतो इतक्या वेळेत, मग इतक्या वेळेत मरतो. ही मर्यादा भगवानाने आखली आहे. अशाच प्रकारे ह्या भक्तीची ही मर्यादा आहे. त्यात इकडे तिकडे झाल्याने लाभ नाही होणार अजिबात. तर काय सांगितले भगवानाने की परम संताकडून मिळाल्यानंतर जो एका श्वासाने जप तुम्ही कराल त्याला, आणि तुम्ही मर्यादेने राहाल, तर तुमची इतकी पुंजी भक्तीची जमा होईल. आता असं समजा की जसं एखादा पायी चालला आहे. पायी चालताना समोर समुद्र आला, अडचण आली. समुद्र जिकडे बघावं तिथे पाणीच पाणी, पाणीच पाणी आहे. परत येतो की पुढे जमीन संपली. तर अशाच प्रकारे ह्या ऋषी महर्षींनी जी आपली पायी यात्रा केली ती आपल्या स्वाभ्यासाने. जे मंत्र हे करायचे ते त्रिकुटीपर्यंत जाऊन परत यायचे की ह्याच्या पुढे काहीच नाही. त्रिकुटीनंतर काही स्थानच नाही, त्याच्या पुढे तर कितीतरी जास्त गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे जहाजात बसून जावं, समुद्राच्याही पलीकडे जाता येईल. तर अशा प्रकारे दास जी साधना तुम्हाला देईल ही अशी साधना असेल, असं यान बनेल, सगळ्यांच्या वर्ण पार करून तुम्हाला सतलोकात सोडून येईल. आणि जे काही आपण ह्या शरीरामध्ये ऐकतो आहोत ते तर एक पिंड आहे, आणि ह्या पिंडाच्या आत एका ब्रह्मांडातीलच त्यामध्ये जे काही घडत असतं तेच ऐकू येतं, तेच दिसत असतं. जी ह्याच्यामध्ये आपल्याला धून ऐकू येते, जसे विशेष करून हे राधास्वामीवाले तर ह्यावरच भर देत असतात की आत कान दाबून बघा, बघा बघा घंटा वाजत आहे, ह्यात मुरलीचा आवाज येत आहे, बासरीचा येतो, अमुक ऐकू येतं, नगारे वाजतात, ढगांचा गडगडाट ऐकू येतो. हा तर ह्या ब्रह्मांड काळाचा गाजावाजा आहे. ह्याच्या बाहेर आहे वर ती सतलोकातली वेगळी धून, आणि ही त्यालाच ऐकू येईल धून जो सतनाम आणि सारनामाचा जप करतो. बाकी इतरांना ऐकू येते ती ह्या काळाची ऐकू येते. त्यांना आतमध्ये जी ऐकू येते ती काळाचीच ऐकत असतात. आणि ह्या परमात्म्याची धून त्याच्याहून वेगळी असेल, पण ती धून ऐकून काहीच प्रयोजन सिद्ध नाही होणार तुमचं. तुम्ही स्वतः नाही जाऊ शकत.
ह्या भक्तीची कमाई जेव्हा तुमची होईल तेव्हाच तुम्हाला इथून नेण्यात येईल. तुम्ही योग्य मर्यादेत असाल, तुमचा इथला मोह निघून जाईल, परमात्मा तुम्हाला विमानात बसवतील आणि ह्या दासाच्या रूपात बरोबर बसतील. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून जाल इथून. हजारोंच्या संख्येने तो दिवस येईल. आणि असे जाल जसे कुठे हिंडायला फिरायला जात असाल, गुरुजी बरोबर असतील, सत्संग करायला जात असू, तिथे सतलोकात गेल्यावर समजेल तुम्हाला की आपण तर इथे आलो बाबा. खाली हे कव्हर पडलेलं असेल, हे कव्हर जे आज आपल्याला इतकं प्रिय वाटतं, तसं तर हे बहुमूल्य आहे. कारण की मनुष्य जीवन सहज नाही मिळत. पण मनुष्य जीवन मिळूनही भक्ती नाही केली तर काय प्राप्त केलं? जसा पशुचा आहे तसा मनुष्याचा. तर या मनुष्य शरीराला तर असं समजा, भक्ती केल्यावर त्याद्वारे आपलं प्रयोजन पूर्ण झालं. जसं अंड्यात पिल्लू तयार होतं आणि पिल्लू वाढल्यानंतर अंड उडून जातं, पिल्लू उडून जातं, ते कव्हर पडून राहतं. तर मूळ वस्तू जी तयार करायची होती, ते पिल्लू बनवायचं होतं अंड्यात. त्या अंड्याशिवाय नव्हतं बनू शकत, अंड्याच्या कव्हर शिवाय. तर हे एक अंड्याचं कव्हर आहे जे आपलं आहे. याच्या आत जेव्हा ओरिजिनल या ताकदीने, भक्तीने, जशी पक्षी अंड्याला मादी पक्षी वर बसून अशी ऊब देते, आपली ताकद देते, ज्यामुळे ते पिल्लू तयार होतं. आणि पिल्लू बनल्यानंतर ते फुटून जातं आणि हे उडून जातं, कव्हर पडून राहील. तर हा दास जणू मादी समजा आणि तुम्ही या शरीररूपी कव्हर मधलं पिल्लू समजा. यामध्ये अशी भक्ती, असं ज्ञान, अशी शक्ती देऊन तुमची भक्ती इतकी चार्ज होईल, सूक्ष्म शरीराच्या आत चालू असताना हे वरचं कव्हर अंड्याचं पडून जाईल आणि ती खरी वस्तू सतलोकात पोहोचेल, जे त्याचं प्रयोजन होतं. ह्याविषयी सूक्ष्म वेदात गरीबदास साहेबजींनी म्हटलं आहे, देह गिरी तो क्या हुआ, ये झूठी सब है पटीट, पक्षी उड़ गया आकाश को और चलते कर गया बीट. एक अजून उदाहरण दिलं आहे की हे जे शरीर आहे तुझं, हे तर संपणार आहे. अशी जर का तुम्ही भक्ती योग्य केली आणि सतभक्ती केली, ह्याची कमाई एकत्र केली, तर हे निसंशय पडून राहील. ही तर अशी आहे त्यावेळी तुझ्यासाठी जसा एखादा पक्षी उडताना छीट करून उडून जाईल. हे शरीर आहे मनुष्याचं, हे एकतर छीट समजा आणि ओरिजिनल वस्तू ह्याच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, ते भक्तीने चार्ज होईल तुमचं. त्या भक्तीने चार्ज झाल्यानंतर हे निघून जाईल आणि तुम्ही असं समजा की पक्षी छीट करून गेला आहे, असं शरीर राहून जाईल. ह्याला काही किंमत नाही मग. आणि जोवर हे तुमच्या जवळ आहे, तुम्हाला उदाहरण दिलंय, अंड्याशिवाय पिल्लू नाही तयार होणार, ह्या शरीराशिवाय मोक्ष आणि चार्जिंग नाही होऊ शकत. आणि जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हा हे तर सुटेलच, सोडावंच लागेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? देवराव सुभाष मोहिते. आपण कुठून आलात? जालना जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्टिंगचा. मी तेलाची वाहतूक करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांच्याकडून मी 5 जानेवारी 2010ला नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजाची नामदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही जे परंपरागत हिंदू धर्मामध्ये जे बी काही भक्ती मार्ग आहे तो करत होतो. आमच्या घरामध्ये नवनाथाचं ठाणं होतं. आमच्या आजीच्या अंगामध्ये हजेरी यायची नवनाथाची, तर आपसोकच मी नवनाथाची भक्ती सुरुवातीला केली. नंतर मी महादेवाची भक्ती केली. महादेवाची भक्ती अशी केली की मी 10वीला असताना मला चांगले मार्ग पडावं म्हणून मी ज्या ठिकाणी राहत होतो, मामाच्या गावाला वाटरफाटा या ठिकाणी, तिथून एक अर्ध्या किलोमीटरवर महादेवाची एक मोठी पिंड होती. आणि मी वर्षभर पायात काही न घालता सकाळी 5 वाजता उठून एक कळशीभर पाणी ताजं बोरिंगवर जाऊन भरून घ्यायचो आणि त्या अर्धा किलोमीटरवर जाऊन त्या महादेवाच्या पिंडीला आंघोळ घालायचो. जे काही फुलं त्या ठिकाणी अवेलेबल होते ते त्या महादेवाच्या पिंडीला वाहायचो. असं मी 1 वर्ष केलं. आणि त्याच्यानंतर मला ती एवढी आस्था लागली महादेवाबद्दल
की मी जवळ श्री क्षेत्र नांगरताच आहे त्या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर्शनाला जायचो, अधूनमधून पण जायचो. अशा प्रकारे मी महादेवाची भक्ती करत होतो. आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा 2004ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी श्रावण महिन्यामध्ये, प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये महादेवाला भंडारा करायचो. म्हणजे पैसे असो नसो, कोणाकडून उसने घेऊन का होईना, पण प्रत्येक वर्षी मी भंडारा करायचो. आणि दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी माझ्या पत्नीला घेऊन, सपत्नी मी त्या श्री क्षेत्र नांगरताच या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जायचो. आणि महादेवाची भक्ती करत असतानासुद्धा आम्ही स्वामी समर्थाच्या मार्गामध्ये गेलो. त्या ठिकाणीसुद्धा आम्ही 2 वर्ष स्वामी समर्थाच्या मार्गाची भक्ती केली. ती भक्ती अशा प्रकारे केली की सकाळ आणि संध्याकाळची आरती नरिमान नगर जालना या ठिकाणी केंद्र आहे त्यांचं, त्या ठिकाणी ती व्हायची. आणि त्या आरतीमध्ये मी सामील व्हायचो. कुठं जरी कामात जरी व्यस्त असलो तरी बरोबर संध्याकाळच्या आरतीला आणि सकाळच्या आरतीला जायचो, आरती करायचो. त्याच्यानंतर त्यांनी काही नित्यनियम पाठ दिला होता, वल्गना सुक्त अनेक सुक्त होती, ते सुक्ताचा पाठ करायचो. अधूनमधून गुरुचरित्राचं पारायण असतं, त्या पारायणाला पण मी हजर राहायचो. त्याच्यानंतर सकाळी 4 वाजता उठून त्या केंद्रावर जाऊन जो गीतेचा 15वा अध्याय वाचावा लागायचा तो पण आम्ही वाचायचो. वर्षामधून एकदा जी पूर्ण देवताची पूजा व्हायची शहरामधल्या, त्या सर्व देवताची पूजासुद्धा आम्ही जोडीनं, प्रत्येक देवताची जोडीनं जाऊन, म्हणजे वेताळ असो, भूत असो, भैरव असो, सगळ्याची पूजा, अन्य देवाची सगळ्याची पूजासुद्धा आम्ही केली त्या मार्गामध्ये. आणि असं मला वाटायचं की हा जो स्वामी समर्थ आहे मला प्रसन्न होईल, मला काहीतरी बोलून. अशा प्रकारे मी अगोदर महादेवाची आणि स्वामी समर्थाची भक्ती करत होतो. सर, जसं आपण आता सांगितलं आहेत की आपण अगदी लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात. सर्वप्रथम आपण महादेवाची भक्ती करत होतात, महादेवांना आपण इष्ट मानत होतात आणि त्यांच्या भक्ती साधनेत आपण लीन होतात. मनोभावाने आपण त्यांची भक्ती करत होतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ ही जी काही संस्था आहे, या संस्थेशी सुद्धा आपण जोडले गेले होतात आणि त्यांनी सांगितलेली भक्तिविधीसुद्धा आपण करत होतात. तर मग आपल्याला असं का भासलं की आपण या भक्तिव्यतिरिक्त संत रामपालजी महाराज जे काही हरियाणामधून आहेत त्यांची भक्तिविधी स्वीकारावी असं आपल्याला का जाणवलं आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? सर, याचं कारण फार मोठं आहे, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मी जी भक्ती करत होतो, ही भक्ती करत असताना आपसुकच प्रत्येक भक्ताचं एकच म्हणणं असतं की मला काही ना काही परमेश्वराकडून लाभ मिळावा. मी सांगितल्याप्रमाणे मी महादेवाची भक्ती करायचो की माझा DEDला नंबर लागावा, मला मार्क पडावं म्हणून मी ती करत होतो. पण मला काही जास्त मार्क पडले नाही. 2-3 टक्क्यांनी माझा नंबर हुकला. माझा DEDला काही नंबर लागला नाही. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर असं मग प्रत्येकाची इच्छा असते की संतान व्हावी. आणि मग आम्ही संतानाचे स्वप्न पाहू लागलो की आपल्याला अपत्य व्हावं. परंतु 2-4 महिने झाले की ते वीक प्रेग्नन्सी व्हायची आणि ते गर्भपात व्हायचा. असे कंटिन्यू 2-3 गर्भपात झाले. आणि मी ज्या ठिकाणी दर्शनाला जात होतो त्या श्री क्षेत्र नांगरतास या ठिकाणी, त्या ठिकाणी जे आम्ही गुरु धारण केले होते, आम्ही ज्यावेळेस जायचो की त्या गुरुला आमची अडचण स्वतःच समजली की यांची अडचण काय. आणि त्यांनी आम्हाला एक दिवशी बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक आंबा आहे त्यांच्या कुटीसमोर. त्या आंब्याला 12ही महिने आंबे येतात. आणि त्यांनी एक फळ तोडलं आणि माझ्या पत्नीच्या ओटीमध्ये टाकले. म्हणजे जा, संतान होऊन जाईल तुम्हाला. आणि मग ते फळ घेतल्यानंतर 1 महिन्यातच पाळी टळली आमच्या पत्नीची आणि गर्भ राहिल्यानंतर आनंद झाला की हो खरंच आज गुरुनं फळ दिलं, महादेव प्रसन्न झाले आमच्यावर. आणि मग ते तसंच 4 महिने झाले आणि 5व्या महिन्यामध्ये पुन्हा सुद्धा गर्भपात झाला. पुन्हा आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो त्यावेळेस आम्ही त्यांना हकीकत सांगितली की गुरु महाराज असं झालं. तर त्याच्यानंतर ते म्हणाले की बाबा हे आमच्या काही हातात नाही, आता जे काही ते परमेश्वराच्या हातात आहे. मग आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी आम्ही इतकं नाराज झालो की देवा, तुम्हाला मी लग्न होण्याच्या अगोदरच लहानपणापासूनच पाणी घातलं, मनोभावी भक्ती केली, भंडारा बी करतोय, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर्शनाला पण येतोय. आणि आता तुम्ही हे फळ दिलं आणि आता तुम्हीच म्हणता की, अर्थात गुरु महाराज परमेश्वरच असतो असं म्हणतात, गुरु साक्षात पूर्ण ब्रह्म. गुरु महाराज तुम्ही गुरु महाराजाच्या तोडून बोलले की हे परमेश्वराच्या हातात दे. मग हे परमेश्वर कोण आहे हा त्या ठिकाणी मला प्रश्न क्लिक झाला की परमेश्वर कोण आहे. मग त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो आणि आमचं त्या ठिकाणी मन उतरून गेलं. मन उतरून गेल्यानंतर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग आम्ही स्वामी समर्थाच्या मार्गाकडे वळालो. स्वामी समर्थाच्या मार्गाकडे वळाल्यानंतर अगोदर मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक विधी आम्ही केल्या. आणि सगळ्या विधी करूनसुद्धा
जे आहे ते आहेच, कोणताच बदल आमच्या संसारामध्ये होईना. उलटं मला अनेक प्रकारचे व्यसन लागले, दारू पिण्याचे व्यसन लागले, तंबाखू खाण्याचे लागले. म्हणजे परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी परिस्थिती डाऊनच होत चालली होती. आणि मग असं वाटलं की तर काय करावं. मग त्याच्यामध्ये आमच्या सासूनं सांगितलं की कोल्हापूरच्या देवीला नवस केला होता की माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर जोडीनं दर्शनाला पाठवू, आणि ते तुम्ही गेले नाही दर्शनाला म्हणूनच तुमचं काही कल्याण नाही होईना. आणि हे मग ही गोष्ट माझ्या पत्नीने मला सांगितली. मी म्हणलं बाबा काही हरकत नाही, पण कोल्हापूरच काय, आपण सगळ्या देवाचं दर्शन घेऊ. मग मी 2008ला शेवटी एस टीचा पास काढला, 4 दिवसाचा पास काढून तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, त्याच्यानंतर कोल्हापूर, नाणीज, गणपतीपुळे, पूर्ण मुंबईची देवी सगळं करून वापस जालन्याला आलो. आणि आता असं वाटलं की आता राहिले सोले सारे देव केले, आता तरी आमचं कल्याण होईल. परंतु असेच दिवस निघत गेले, वर्ष झालं तरी आमच्या याच्यामध्ये काहीच बदल होईना. संसारामध्ये जे आहे ते आहेच. संतती प्राप्तीची सुद्धा काही आशा निर्माण नाही होईना, कारण ते मिसकॅरेज व्हायचं. मग त्याच्यानंतर तिच्या आईनं काय केलं, माझ्या पत्नीच्या आईनं काय केलं की माझ्या पत्नीला ते घेऊन गेले, एका लेडीज मांत्रिक होती तिच्याकडे घेऊन गेले. आणि त्या लेडीज मांत्रिकनं काय सांगितलं की हिला तांदूळ खाणं सोडून द्यावं लागेल, म्हणजे भात खायला जमणार नाही, आणि तुम्हाला एवढे पैसे कबूल करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला फरक पडेल, हिला संतान होईल. आणि त्या दिवशी ती घरी आली आणि रडायला लागली. मला रडायचं कारण काही समजेना की ही काहून रडायली. ती म्हणली की ह्या दुनियेमध्ये देवच नाही आहे. आपण एवढे देव केले, महादेवाची पूजा केली, स्वामी समर्थ मार्ग केला, वालगणा सुक्त वाचले, विष्णू सहस्रनाम रोज आपण वाचतोय, घरी पण देवाची पूजा करतो, उपवास धरतो, एवढं करतो ना. आता माझ्या आईने का बाईकडनं ती म्हणते तांदूळ खाणं सोडा. असं केल्यानं कुठं काय देव प्राप्त होत असतो का? देवच नाही म्हणे या दुनियेमध्ये. आणि जर देव असेल तर मला 6 महिन्याच्या आत त्या देवांना भेटावं, असं ती म्हणली. आणि मला प्रश्न पडला की आता हिला जर समजत ही जर नास्तिक झाली, आईनं घरची देवपूजा जर करणं बंद केलं तर मग कसं व्हायचं, ही भीती माझ्या मनात पडली. मी जो काही परमेश्वर असेल त्या परमेश्वराला मी मनोमन प्रार्थना केली की देवा आता संकट तुम्ही दूर करू शकता माझं आता, कारण माझे हिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही. आणि काय सांगा, परमेश्वरानं माझं घराणं ऐकलं. घराणं असं ऐकलं की माझे वर्गमित्र होते, त्यांनी काय केलं की ते मला अधूनमधून म्हणजे 5-6 वर्षापासून सांगायचे संत रामपालजी महाराजाबद्दल. पण मी कानून म्हणजे ऐकायचो आणि नाही कधी म्हणत नव्हतो. जाऊ तिकडं, जाऊ एखाद्या वेळेस जाऊ, ह्या वर्षी जाऊ, 6 महिन्यांनी जाऊ, पण मी काही तिकडे गेलो नाही. आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते बी मी काही समजून घेतलं नाही. मग काय झालं की त्यांनी काय केलं की 2009 सप्टेंबरमध्ये मला अचानक फोन आला की भाऊ तुम्ही कुठे आहेत? मी म्हणलं मी घरी आहे. म्हणे या म्हणे इकडं थोडं बोलायचं तुम्हाला, काही ट्रॅफिकला काहीतरी कामानिमित्त आले होते जालन्याला. गेलो, त्यांनी मला नुसतं एकच प्रश्न केला, म्हणे तुम्हाला जर अनोळखी गावाला जायचं असेल तर तुम्ही कसं जाणार? मला कोणाला विचारणार? म्हणजे कोणी जर नाही भेटलं तर मग म्हणलं मॅप घेऊन जाऊ ना, कशानं जाऊ? अरे ते म्हणले तेच तर आहे, मग नकाशानं सुद्धा जसं एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण पोहोचू शकतो त्याप्रमाणे शास्त्र हे परमेश्वर प्राप्तीचा नकाशा आहे. मला अशी गोष्ट क्लिक झाली की हो असं असू शकतं. मग नकाशे काय आहेत? ते म्हणले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण श्रीमद भगवद्गीता हे नकाशे आहेत. अरे बाप, म्हणलं असं म्हणलं याचं ज्ञान आपल्याला काय समजणार आहे? ते म्हणले हे ज्ञान संत रामपालजी महाराजांनं पूर्णपणे उलगडून दाखवलेलं आहे की नेमका परमेश्वर कोण आहे. आणि परमात्म्यानं सद्बुद्धी दिली. मी त्यांना म्हणलं की भाऊ तुमच्याकडे जे बी काही ज्ञान असेल संत रामपालजी महाराजाचं ऑडिओ व्हिडिओ पुस्तकं काय असेल मला द्या, मी त्याचा अभ्यास करतो, पाहतो. म्हणलं नंतर येतो, मला असं मी येत नाही. कारण आम्ही लय रंजले गांजलो, मला आम्हाला लय ठोकरायला लागलेले आहेत, आम्ही देवधर्म करून फार थकून गेलेलो आहे. मग त्यांनी काय केलं की मला 90 घंट्याचे प्रवचनं संत रामपालजी महाराजांना दाखवून जे त्यांच्या शिड्या होत्या तत्त्वज्ञानाच्या, त्या 90 घंट्याची प्रवचनं मला 90 शिड्या दिल्या. शिड्या दिल्यानंतर मग मी त्या घरी आणल्या. म्हणलं आता हे आपल्याला बघायचं आहे, कारण आपण एवढं करून थकलो, आता याच्यात बघू आपल्याला काही सापडतं का. तर मी त्या शिड्या बघायला लागलो. 1ली, 2री, 3री, 4थी, आठवत नाही, 10वा का 11वा भाग चालू होता. त्याच्यामध्ये गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 12 ते 15 ह्याच्याबद्दल सद्गुरू रामपालजी महाराज सांगू लागले की 3 गुणाची जे पूजा करतात ते असुर स्वभावाला धारण करणारे मनुष्यामध्ये नीच नराधम आहेत. आणि 3 गुण त्यांनी श्रीमद देवी भागवतमध्ये दाखवून दिले की रजगुण ब्रह्मा, तमगुण शिव, सत्वगुण विष्णू. माझ्या पायाखाली जमिनीत सरकली. म्हणजे देवा हे मी काय पाहतो आणि काय ऐकतो? मी
पहिल्यापासून ह्या देवाची पूजा केली, महादेवाला मानलं, आणि आता हे काय नेमकं आहे काही कळलं झालं मला. मी म्हणलं नाही, हे काहीतरी म्हणलं एक तर आपण केलं हे खोटं आहे, नाही तर हे महाराज सांगतं हे खोटं आहे. आता निवडा कसा होईल. मी म्हणलं महाराजांना कोणती काय दाखवलं आपल्याला, श्रीमद भागवत गीता प्रेस गोरखपूरची 14 नंबरचं ते ॲडिशन होतं. मग मी ते टी व्ही बंद केला त्या दिवशी रात्री आणि सकाळी निघालो घराच्या बाहेर त्या पुस्तकाच्या शोधामध्ये. पूर्ण जालन्यात ते पुस्तक शोधलं, पण ते 14 नंबरची मराठी भाषा टीका अन्वय साहित्य काही भेटेना, आणि ते मला पाहिल्याशिवाय माझं समाधान होईना. मग मी त्याच्या शोधात गेलो. गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तकालय हे औरंगाबादला जवळच स्टेशनला, तिथे गेलो, त्या ठिकाणी पाहिलं, आणि त्याच्यानंतर ती भगवद्गीता आणली, घरी जशास तशी मॅच केली. हे परमात्मा तुम्ही कुठं होते म्हणलं. देवा आम्ही ज्यांची पूजा केली त्यांना काय काय सांगितले भगवद्गीतेमध्ये, राक्षस नराधम, मग देव कोण आहे. म्हणलं कंटिन्यू पाहावं लागतं आता हे पुढं. पत्नीला सांगितलं की तू काय कर, देव आपल्याला भेटले, हे आपल्याला बघायचं म्हणलं कंटिन्यू. मग तिला म्हणलं आम्ही दोघं रोज एक भाग बघायचो. त्या भागामध्ये असं दाखवून दिलं की तो जो अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये दाखवून दिलं की संसारूपी उलट्या वृक्षाचं जे मूळ आहे तो आहे परमाक्षर ब्रह्म, आणि ह्या 3 फांद्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश. ते खोड आहे परब्रह्म, त्याची मोठी फांदी आहे ब्रह्म. सर्व चित्र क्लिअर होत गेलं. गार देव परमात्मा तुम्ही आम्हाला मग भेटलेच नाही, हे परमाक्षर ब्रह्म आहेत, मग ते कसे भेटतील. ते बी संत रामपालजी महाराजांना दाखवून दिलं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये सांगितलं की तत्वदरी संताची भेट घ्या. तत्वदरी संत कोण, त्याला संसारूपी उलट्या वृक्षाचं मूळ माहीत आहे. मी म्हणलं आपले जेवढे संत झाले यांनी आपल्याला ओमपर्यंतच भक्ती सांगितली. ही परमाक्षर ओम तत्सत ह्या 3 मंत्राचा भेद अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 हे होताच सद्गुरू रामपालजी महाराजाकडं. अधिक दृढ भावना झाली की नाही तत्वदर्शी संत फक्त संत रामपालजी महाराज आहे, कारण की त्यांनी संसारूपी उलट्या वृक्षाचं मूळ दाखवून दिलं. आणि त्यांनी सांगितलं की हेच 600 वर्षापूर्वी कबीर साहेबांनी सांगितलं, अक्षर पुरुष एक पेड हे निरंजन वाकी डार, आणि 3 देवा शाखा हे पादरूप संसार. पूर्ण चित्र क्लिअर झालं की परमेश्वर हेच आहेत. आणि त्याचबरोबर संत रामपालजी महाराजांनी सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुगामध्ये जेवढे बी संत आहेत हे काय साधना करतात आणि शास्त्रामध्ये काय साधना सांगितलेली हे उलगडून दाखवली. त्यांनी देवी भागवतमधलं एक छोटंसं उदाहरण दाखवलं. त्या पुस्तकाला ओळ वाचून दाखवलं की हे श्रीमद भागवतमध्ये दाखवले नारद मुनी ब्रह्माला विचारतात की तुम्ही जगतपिता आहेत, सृष्टीचे करता आहेत. ब्रह्माजी म्हणतात नारद मी नाही आहे, तो विष्णू आहे. हे दोघं विष्णूकडे जातात. आता हे मी तुम्हाला श्रीमद देवी भागवतमधलं सांगतोय आणि तुम्ही पण बघू शकता संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनामध्ये, किंवा तुमच्याकडे असं देवी भागवत तुम्ही सुद्धा आणून त्या पेजवर बघू शकता. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मला कळालं की तो जो परमेश्वर आहे तो कोणी वेगळा आहे, आणि त्या परमेश्वराची प्राप्ती आपल्याला सद्गुरूच्या शरणमध्ये गेल्याशिवाय, अर्थात तत्वदर्शी संतांच्या शरणमध्ये गेल्याशिवाय होणार नाही. आणि मग आमचा तो 31 डिसेंबर 2009ला माझा शेवटचा भाग संपला. आणि आता म्हणलं की परमेश्वराने जे श्वास दिलेले आहेत, मोजून दिलेले आहेत, आणि एक सुद्धा श्वास माझा वायाने गेला पाहिजे. आणि त्यात परमेश्वराने सांगितलं होतं की सद्गुरूने एक उदाहरण दिलं होतं की जसं तुम्हाला गहू प्राप्त करायचे असेल तर जसं शेतकरी गहू पेरतो त्याला भूसफुकट भेटतं, तुम्ही ही मोक्षप्राप्तीचं तुम्ही गहू घेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला हे सांसारिक सुख फुकट मिळणार. मी म्हणलो खरंच आहे, हीच भक्ती करू आपण. आणि ही शास्त्रानुसार भक्ती मला पटली. मी शास्त्र पाहिले, तत्वदर्शी संतांची ओळख पटली, आणि मी जे माझे वर्गमित्र होते त्यांच्याबरोबर जाऊन 5 जानेवारी 2010ला संत रामपालजी महाराजाची शरण घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी सुरुवातीची जी काही भक्तिविधी करत होतात त्या भक्तिविधीमध्ये आपल्याला जे काही सुख हवं होतं ते आपल्याला मिळत नव्हतं. त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले, बऱ्याचशा साधू संतांकडे गेले, बऱ्याचशा उपासना केल्या, परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नव्हतं. म्हणून आपण आपल्या मित्राशी संपर्क साधून त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांची काही सीडीज दिल्यात. त्या सीड्या तुम्ही भाग आपण बघितले. तर मला असं विचारायचं आहे की हे जे ज्ञान आज संत रामपालजी महाराज जनतेसमोर मांडत आहेत आणि हेच ज्ञान आज खरं आहे असं आपण सांगत आहात, तर ह्या गोष्टीला आपल्याकडे काही ठोक असा पुरावा आहे का? या गोष्टीला ठोक पुरावा शास्त्राचे आपले पुरावे आहेत.
ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतामध्ये तत्वदर्शी संतांची ओळख सांगितली, तत्वदर्शी संताला शरण जायला सांगितलं, 3 गुणाची पूजा करायला रिजेक्ट सांगितलं. श्रीमद भागवतमध्ये तो पूर्ण परमेश्वर देवीनं दाखवून दिला की ते ओम आहे. ओम नावाचा भगवंत श्रीमद भगवद्गीते म्हणतो की तो परमाक्षर ब्रह्म आहे. आणि मग या शास्त्रच प्रमाण आहे. मग याच्यापेक्षा अजून कोणतं मोठं प्रमाण पाहिजे? ते प्रमाण माझ्याकडे बी आहे आणि ते प्रमाण तुमच्याकडे नाही. आणि तेच प्रमाण आपल्या अभंगामध्ये सांगितलं की त्रिगुण आश्रय निर्गुण सारण सारा सारा विचार हरिपाठ. आणि तो परमेश्वर कसा ओळखेन ते बी सांगितलं की 24 जण साई शास्त्र कारण 18 प्रमाण हर्षिगाती मंथुनी नवनीता तेजे घ्यानंता वाया व्यर्थ कथा चांडी मार्ग. तर सर्व शास्त्राचं मंथन करून आपल्याला ते परमेश्वर भेटणं असं आपल्या अभंगामध्ये सांगितलं. आणि सर्व शास्त्राचं मंथन संत रामपालजी महाराजांनी करून हे आपल्याला पूर्ण परमेश्वर कबीर देव आहे हे स्पष्ट दाखवून दिलं पुराव्यानिशी. हाच पुरावा मोठा आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज यांनी जे काही सत्संग केलेले आहेत त्या सत्संगामधून आणि जे काही पुस्तकं आज लिखाण केलेली आहेत त्या पुस्तकामधून परमेश्वर कोण आहे त्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. आणि ती ओळख आपल्याला पटली आणि म्हणूनच आपण त्यांच्या भक्तिमार्गात आलात. तर जेव्हा आपण त्यांच्या भक्तिमार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत? भरपूर बदल आढळले सर. सुरुवातीचा बदल असा आहे की मी ज्यावेळेस त्या शिड्या बघायचो त्यावेळेस सद्गुरू रामपालजी महाराजांनी एक सांगितलं होतं की आप ये सद्भक्ति करके देखो आपको ये बीड़ी तंबाखू के धुए से नफरत हो जाएगी. म्हणलं देवा हे शक्य होईल का? आणि मी ज्यावेळेस नामदीक्षा घेतली तर मला हे बीडी आहे पिणारे तंबाखू खाणारे जे लोक हे यांची म्हणजे मला असं होऊ लागलं की ते त्यांच्याजवळ बसल्यानंतर झोपणं नाही इतकं उलट्या झाल्यासारखं वाटू लागलं खूप. आणि मला ते विकार करायचे काय त्यांना हात लावासुद्धा इच्छा नाही झाली. सगळ्यात मोठा माझा हा लाभ झाला की माझं जे पूर्ण व्यसन आहे ते माझ्या व्यसनापासून मी दूर गेलो. आणि दुसरा माझा असा लाभ झाला की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही संततीसाठी परेशान होतो, संतती होत नव्हती. सद्गुरू रामपालजी महाराजाच्या कृपेने नामदीक्षा घेतल्यानंतर 2 वर्षाच्या आतच आम्हाला पहिला मुलगा झाला. त्याच्यानंतर 2015-16मध्ये दुसरा मुलगा झाला. माझी संतती प्राप्त झाली. आमचा पहिला प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न होता माझा आर्थिक बाबतीचा की अगोदर माझा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा जो व्यवसाय हा ट्रान्सपोर्टिंगचा होता आणि त्यात माझ्याकडे एक गाडी होती 1990-91 मॉडेलची. पण तिच्यावरचं कर्ज फिटलं की दुसरं कर्ज चढायचं, ते उतरत नाही तर पुन्हा कर्ज चढायचं. त्या गाडीवरचं कर्ज काही गेलं नाही. 2 टायमाचं पोटाला भेटायचं फक्त. घर होत नव्हतं, औषधाला कधी 2 पैसे राहत नव्हते, सावकाराचं कर्ज बाकी, टायरावाल्याचे पैसे बाकी, ऑटोमोबाईल्सवाल्याचे बाकी, कधी कधी मागणारे लोक घरी यायचे. आणि मग नामदीक्षा घेतल्यानंतर सुरुवातीला माझं ते कर्ज फिटलं. कर्ज फिटल्यानंतर एवढी बरकत परमेश्वरानं दिली. संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगमध्ये सांगत होते, अगोदर मी ऐकलं होतं की आप सद्भक्ति करके देखो 20% मेहनत में आपका पूरा गुजारा हो जाएगा, आपको 100% मेहनत करने की जरूरत नाही पडेल. तेच खरं झालं. मी पहिल्यापेक्षा कमी काम केलं, कमी मेहनत केली, परंतु मला त्या याच्यामध्ये एवढी बरकत मिळाली की ते 1 वर्षाच्या आत माझं पूर्ण कर्ज फिटलं. कर्ज फिटल्यानंतर मी दुसरी गाडी घेतली. आणि दुसरी गाडी घेतली म्हणजे आता माझ्याकडे परमेश्वराच्या कृपेने 4 10 टायर टँकर आहेत 20 टन कॅपॅसिटीचे आणि 2 6 टायर टँकर आहेत 10 टन कॅपॅसिटीचे. आणि अगोदर मला एक ट्रिपसाठी एक लोडसाठी मला ट्रान्सपोर्टवर चक्रा मारायला लागायच्या, लोकायला विनंती करावी लागायची की हो एखाद्या तरी ट्रिप मला. पण ते लोक त्यांच्याच गाड्या पळवायचे, मला देत नव्हते. पण सद्गुरूची एवढी कृपा झाली की जे लोक व्यवसाय देणारे होते ते लोक आज मला सद्गुरूच्या कृपेने फोन करतात. माझं स्वतःचं ट्रान्सपोर्ट आहे, स्वतःच्या गाड्या आहेत आणि 2 टायमाचं पोट भरून परमात्मा मला द्यायला लागला. हा मला दुसरा लाभ झाला आर्थिक बाबतीमध्ये. तिसरा लाभ मला असा झाला की नामदीक्षा घेतल्यानंतर 1-2 वर्षामध्ये जसं माझं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी पहिली गाडी नील झाली, दुसरी गाडी मी घेतली आणि त्यात मी किरायाच्या घरात राहत होतो. किरायाच्या घरामध्ये त्या खाली किरायदार होता आणि आम्ही वर राहायचो दुसऱ्या मजल्यावर. मग खालच्या किरायदाराने आमचे काय कर्म होते माहीत नाही, तो फार आम्हाला त्रास द्यायचा, इतका त्रास द्यायचा की विनाकारण ते आम्हाला भांडायचे. पण आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सांगितलं की कोणालाही तुम्ही भांडू नका, हारासो हरिसो मेले, तेच आम्ही धरून बसायचो. आणि एक दिवशी त्या त्रास देण्याचा कहर त्यांनी केला आणि आम्ही आणि माझी पत्नी जेवण करत असताना तो वरती आला आणि विनाकारण आम्हाला भांडू लागला, शिव्या देऊ लागला. आणि आमच्या पत्नीला इतका रडू आलं की देवा काय आहे आमच्यावर, आम्ही भक्ती करतो, आम्हाला सुखानं कोणी भक्ती करू देत नाही, आम्ही राहावं का नाही राहावं या पृथ्वीवर. मला वाटलं देवा आता आपल्याकडे तर पैसे नाही,
आता काय करावं आपण आता हिला कुठं न्यावं आता कुठं खोली पाहावं लेकरू आमचं झालं होतं पहिलं ते 1 वर्ष 6 महिन्याचं असं याला कुठं न्यावं फार मोठं संकट पडलं होतं. एक प्लॉट परमेश्वराच्या कृपेने अगोदरच झालेला होता. मी म्हणलं देवा काही नाही आता ह्या प्लॉटवर पत्र ठोकून का होईना राहतो पण इथं नाही राहायचं आता. आणि माझं घरानं परमेश्वरानं ऐकलं आणि फक्त म्हणजे माझ्याकडे 1 रुपयासुद्धा बॅलन्स नव्हता. मी म्हणलं आता बांधकाम करायचं तर मग एक गाडी जी दुसरी मी घेतली होती तिच्यावर मी 5 लाख रुपये लोन केलं. म्हणलं आता एवढ्यात पत्राचं घर बांधतो. आणि काय सांगा तुम्हाला सर, मी घराचं बांधकाम सुरू केलं 2 गाड्याचा एवढा व्यवसाय वाढला माझा. रोज त्याला रोज लोड आणि मला हप्त्यामध्ये 25-30 हजार रुपये म्हणजे जेव्हा ते लेबरचं पैसे द्यायचे टाईम यायचा बांधकाम करणाऱ्या की मला पैसे हजीर असायचे. तर विदिन 6 महिन्यामध्ये ते 15-16 लाख रुपये लागत लागलेलं घर तयार झालं. आणि जे 5 लाख रुपये मी लोन काढलं होतं तशाला तसं त्याला हात पण लावायची गरज नाही पडली. एवढी कृपा झाली. संत रामपालजी महाराजांना आम्हाला छत्र दिलं, छत्रामध्ये राहतो, संतान दिली, चांगला व्यवसाय दिला, हा लाभ मिळाला. आणि आताचा लाभ सांगतो. आमचा जो मुलगा आहे मोठा मुलगा आहे जो 8 वर्षाचा आहे, ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये जून-जुलै महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस फुल लॉकडाऊन होतं त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्याला ताप यायला लागला. ताप आल्यानंतर त्याला पॅरासिटामॉल दे हे जे घरी जे औषध होते कारण दवाखाने ते सगळं म्हणजे बंदच होतं सारं, बाहेर निघता येत नव्हतं. म्हणलं की आता पण पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस ताप काही उतरत नाही. आता काय करावं परमात्मा, ताप उतरत नाही. 4थ्या दिवशी त्याला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली. इतकी तकलीफ व्हायली की त्या 4थ्या दिवशी रात्री तो 10 मिनिटात झोपेतून उठायचा, पुन्हा झोपायचा, पुन्हा 10 मिनिटात उठायचा. मी रात्रभर झोपलो नाही. म्हटलं देवा ह्या पोराला आता काय झालं. आणि वातावरण असं डेंजर आहे, ॲडमिट केलं तर भेटता येत नाही. म्हणलं आता परमात्मा तुमच्याशिवाय मग आमचा रखवालदार आता कोणीच नाही देवा, आता तुम्ही आमची रक्षा करा. सकाळी जे आश्रमचे नंबर आहे त्याच्यावर फोन केला आणि फोन केल्यानंतर गुरुजीला प्रार्थना लावली की परमात्मा असं असं होते, दया करा परमात्मा. आणि मग ते दुसऱ्या दिवशी उत्तर येत असतं 12 वाजता. पण त्या दिवशी मग त्याची तब्येत जास्त झाली. त्याला पप्पा मला दवाखान्यात नाही काही करा, मला तकलीफ व्हायली. म्हणलं आता काय करा परमात्मा. आम्ही एवढ्या फुल लॉकडाऊनमध्ये आमचे जे डॉक्टर नेहमीचे होते त्याला फोन लावला, म्हणलं सर यावं का आम्ही, या म्हणले. गेलो. मग त्यांनी छातीचा फोटो काढायला लावला. फोटो काढला तर छातीमध्ये इन्फेक्शन. काय मनामध्ये खावर कुठं होतं देवा आता काय बहीण, फुरगं कुठं, आम्ही कुठं, हे वातावरणाचं डेंजर, लयच कठीण परिस्थिती होती. आम्ही त्या पोराला घेऊन फिरायलो, इकडे घेऊन फिर तिकडे घेऊ, एक्सरेवाल्याकडनं इकडे नाही तिकडे नाही. ते पोराचे हाल पाहत नव्हते, त्याला उभा राहत आहे ना, श्वास घ्यायला तकलीफ. म्हटलं देवा भीतीच वाटू लागली आता काय होईल. मग त्याच्यानंतर डॉक्टर म्हणले बाबा याला तुम्ही औषध गोळ्या घ्या, ॲडमिट करायचं की नाही करायचं. म्हणलं सर घरी न्यायचं. मला गुरुजीला प्रार्थना केली, उत्तर आल्यानंतर बघू काय करायचं. घरी नेलं. त्या दिवशी रात्री पण मी पूर्ण रात्र जागून काढली, पोराला श्वास घेता येईना. दुसऱ्या दिवशी 12 वाजता फोन लावला. जो आमचा नंबर असतो प्रार्थना केल्यानंतर जो प्रार्थना नंबर असतो आम्ही सांगितलं, मग आमचा एवढा प्रार्थना नंबर. गुरुजीचं उत्तर आलं, कुछ नहीं हो सकता, उसको ठीक हो जाएगा. काय सांगा, वीज जशी बंद पडलेल्या यंत्रामध्ये यावं त्याप्रमाणे 12 वाजताचा फोन आला गुरुजीचा आणि 3 वाजता पोरगं खेळायला लागलं. त्याला ताप नाही, त्याला श्वास घ्यायला तकलीफ नाही. आतापर्यंत असं ते म्हणजे दुखणं कुठं पळून गेलं, परमेश्वरानं कुठं पळून लावलं. तेव्हा पुन्हा परिस्थिती आली की आता याच्या पलीकडे काहीच नाही. तेव्हा तुम्हीच इतकी दृढ भावना झाली की ह्या परमेश्वराशिवाय अजून म्हणजे हाच परमेश्वर जो आपल्याला सुख देऊ शकतो, की आमचं ऐकू शकतो. ही दुनिया एवढी परेशान आहे, एवढे दवाखाने करू आवडी मित्रावर राहू, पण तुम्ही देवा घरच्या घरी आमचं दुखणं पळवलं. सगळ्यात मोठा लाभ परमेश्वराने आम्हाला ह्या पिरियडमध्ये दिला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला अतिशय दुर्लभ असे लाभ मिळाले, मोठे मोठे चमत्कार बघायला मिळाले आणि सुखाचा वर्षाव आपल्या कुटुंबावर झाला. हा केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीचं फळ म्हणावं. तर ह्या ज्या आपल्या लाभामधून, या बिकट परिस्थितीतून आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपण एक सुदृढ, निरोगी आणि समृद्ध असं आयुष्य जगत आहात. आपण आज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनला आहात.
तर ह्या आपल्या अनुभवामधून आपण आपल्यासारखे जे इतर गरजवंत आहेत त्या सर्वांना, त्याचप्रमाणे आपले जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे, मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी सर्वांसाठी एकच संदेश देऊ शकतो. ज्याप्रमाणे माझ्या आर्थिक, सांसारिक, कौटुंबिक सर्व काही प्रश्न परमेश्वरानं सोडले, ते परमेश्वरानंच सोडले आणि ते परमेश्वरच सोडू शकतो केव्हा, जर तुम्ही शास्त्र अनुकूल साधना करता तेव्हा. तुम्ही माझ्यासारखंच आज भटकायला लागले. आज तुम्ही शास्त्र विरुद्धची साधना करताय. ह्या साधनेतून तुम्हाला वाटतं मला सुख होईल, मला आर्थिक तंगी माझी दूर होईल, मला संतान होईल, माझं व्यसन सुटन, मी ह्या देवाला जाऊन येतो, त्या देवाची माळ घालतो. काही अर्थ नाही. माझी सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे, आपल्याला शास्त्र अनुकूल साधना केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आम्हाला परमेश्वरांनी अक्षरज्ञान दिलेलं आहे. उचला शास्त्र, पहा भगवद्गीता, पहा सत्संग संत रामपालजी महाराजाचे आणि करा घर बसल्या टॅली काय खरं आहे काय खोटं आहे. अहो जवळ आपण खरं खोटं करणार नाही तेवढं देव भेटणार नाही. अहो एखादी कोथिंबीरीची जोडी घ्यायची आपल्याला, तर 3दा आपण ही उचकितो ती उचकितो ती उचकितो, पाहतो कोणती चांगली आहे. अरे देव घ्यायचा आपल्याला, देवाचे लाभ घ्यायचे. असा फुकट नाही भेटणार देव, शोधावं लागेल तुम्हाला शास्त्रामध्ये. उगाच नाही सांगितले 4 वेसा शास्त्र 18 पुराण सगळे तुम्ही खंगाळा, मग तो लोण्यासारखा देव बाहेर येईन. अरे खंगाळा, पहा त्या देवाला, ओळखा. संत रामपालजी महाराज आज अनेक चॅनेलवर सांगायला लागले, अनेक मीडिया चॅनेलवर सांगायला लागले, पुस्तकाच्या माध्यमातून सांगायला लागले. अरे बघा, उघड्या डोळ्यांनी बघा काय सांगितलं शास्त्रात. देवाचं नाव कबीर देव सांगितलं वेदामध्ये. कबीर देव सहपर्यागात शुक्रमाकायम असनाविरम देवाचं नाव असे वेदामध्ये श्लोक आहेत. तो जो परमात्मा आहे, जो अंगारी आहे, अंगारी अशी म्हणतात म्हणजे पापाला नष्ट करणारा जो परमेश्वर आहे तो कबीर देव आहे. जो बंधनातून असं 84 युनीतून सोडणारा जो देव आहे तो कबीर देव आहे. आणि जो तेजस्वी आहे, जो स्वतः स्वयंप्रकाशित आहे, जो अजरामर आहे तो कबीर देव आहे. आम्ही त्याला एका संताच्या भाषेमध्ये घेतलं, पण तो देव जो आहे ना कबीर देवाची. तर तुम्ही, माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सर्वजण शास्त्र अनुकूल भक्ती करा. विशेष करून माझ्या भावाला विनंती आहे की त्याने सुद्धा शास्त्राची खरी ओळख पटवून शास्त्र अनुकूल साधना करावं, ज्याने बी त्याच्या अडचणी दूर होत्या. माझ्या अन्य बांधवांना सुद्धा माझी प्रार्थना आहे की तुम्ही शास्त्र अनुकूलच भक्ती करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने आपले जे पवित्र धर्मशास्त्र आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि हे धर्मशास्त्र समजणं हे सोपं नाही आहे. यासाठी आपल्याला गुरु बनवावं लागेल. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज या शास्त्रांचा उलगडा समाजापुढे करून दाखवत आहेत. आणि समाजाने ते ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच आपलं आचरण करायला हवं, आपली भक्तिविधी करायला हवी. तर असं कोणाला आजच्या घडीला जर आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भासवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला हवं आणि आपला उद्धार करायला हवं, असं जर कोणाला जाणवत असेल तर त्या भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा मिळेल? संत रामपालजी महाराजाचे विविध चॅनल्सवर सत्संग येतात. त्या सत्संग चालू असताना त्याच्या खाली जी पट्टी चालते त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या आश्रमाचे नंबर असतात. ह्या नंबरवर आपण फोन लावू शकता. फोन लावून तुम्हाला तुमच्या जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता घेऊन तुम्ही त्या नामदान केंद्रावर जाऊन निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करून घेऊ शकता. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.